नमस्कार माऊली. आज आपण सार्थश्री तुकारामांची गाथा यातले 165 ते 169 हे अभंग ऐकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला ऐकूया अभंग क्रमांक 165. अरे हे देह व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझं व्हावे, द्युतकर्म मनोभावे, सारीपाट खेळावा. मग कैंचे हरीचे नाम, निजे लिया जागा राम. जन्मोजन्मींचा अधम, दुःख थोर साधिले. विषय सुखाचा लंपट, दासी गमनी अति धीट. तया तेची वाट, अधोगती जावया. आणिक एक कोड, नरका जावयाची चाड. तरी संतनिंदा गोड, करी कौतुके सदा. तुका म्हणे ऐसे, मना लावी राम पिसे. नाही तरी आलिया सायासे, फुकट जासे ठकोनी. काय काय करू नका थोडक्यात सांगितलंय की तुम्ही सारीपाट खेळलात तर जन्म फुकट जाणार. रामनामाचं ची गोडी लावून घ्या असंही सांगितलंय. डिटेलमध्ये आपण अर्थ बघूया. या अभंगातून तुकाराम महाराजांनी मानवी जीवनाचे सार्थक करून घ्यायचे असेल तर कसे वागावे आणि कसे वागू नये याचे मार्गदर्शन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा नरदेह वाया जाऊ दे असे तुला वाटत असेल तर तू सोंगट्या बुद्धिबळ असे खेळ खेळ. असे केलेस तर हरीचे नाव तुझ्या मुखात येणार नाही. तू अज्ञानामुळे निद्रिस्त आहेस, मग तुला जागृत राम भेटणार नाही. स्वाभाविक तुला दुःख भोगावे लागेल. विषय सुखाची आसक्ती आणि परस्त्री भोगण्याची आसक्ती यामुळे तू अधोगतीला जाशील. संतांची निंदा हा सुद्धा एक नरकात जाण्याचा मार्ग आहे. नरकात जायचे असेल तर संतांची निंदा कर. तुकाराम महाराज म्हणतात, नरदेहाचे सार्थक व्हावे असे तुला वाटत असेल तर मनाला रामाचे वेड लाव, नाहीतर मोठ्या कष्टाने मिळालेला नरदेह व्यर्थ होईल. पुढचा अभंग 166. अवघे ब्रह्मरूपरिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. नाही भाव तया सांगावे ते किती, आपुल्याला मती पाखंडिया. जया भावे संत बोलिले वचन, नाही अनुमोदन शाब्दिकांसी. तुका म्हणे संती भाव केला बळी, न कळता खळी दुशिला देव. अभंगाचा अर्थ ऐका. सगळीकडे ब्रह्म आहे, मग तो पाषाणाच्या मूर्तीत का नसणार? याचा नास्तिकांना बोध कसा होणार? आणि नास्तिकांना सांगून तरी काय उपयोग? संतांच्या मनात श्रद्धा भक्ती असते, ती शब्दपांडित्य असणाऱ्या लोकांच्या मनात नसते. त्यामुळे त्यांना अनुभवाचे महत्त्व कळणार नाही. संतांनी सगुण भक्तीचा भाव बळकट केला, पण तो अनुभव खळाना नाही. खळ म्हणजे दुष्ट लोक. त्यामुळे ते सगुण भक्तीचा निषेध करतात. याच्यानंतरचा अभंग आहे 167. एक तटस्थ मानसी, एक सहजची आळसी. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. एक ध्यान करीती जप, एक बैसुनी घेती झोप. एक सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी जोग. एका भक्ती पोटासाठी, एका देवासवे गाठी. वर्मपोटी एका, फळे दोन म्हणे तुका. हा होता 167वा अभंग. आता त्याचा अर्थ ऐका. एक व्यक्ती मनात नामस्मरण करीत आहे, त्यामुळे तर ती व्यक्ती तटस्थ आहे. आणि शेजारची व्यक्ती आळसाने तटस्थ आहे. वरवर पाहता दोन्ही सारखे म्हणजे तटस्थच आहेत. त्यांच्यातील फरक फक्त जाणकारालाच कळेल. एक डोळे मिटून ध्यानस्थ बसतो आणि दुसरा डोळे मिटून झोप घेतो. एक देव भेटावा म्हणून भक्ती करतो, तर दुसरा पोटासाठी भक्ती करतो. दोघांचे आचरण समान आहे, पण मनातील भाव वेगवेगळे असल्याने त्यांना मिळणारी फळे निरनिराळी आहेत. आता अभंग क्रमांक 168. काय कळे बाळा
बाप सदैव दुबळा, आहे नाही हे न कळे, हाती काय कोण्या वेळे, देखिले ते दृष्टी मागे घालून या मिठी, तुका म्हणे भावे माझ्या मज समजावे. हा होता 168वा अभंग. त्याचा अर्थ ऐका. लहान मुलाला आपला बाप गरीब की श्रीमंत हे कळत नाही. बाळ जी वस्तू मागतो ती वस्तू देण्यासाठी बाळाचे वडील सक्षम आहेत की नाही हे त्या बाळाला कसं कळणार. बाळाला फक्त एवढंच कळतं की बापाला मिठी मारायची आणि जी वस्तू हवी ती वस्तू मागायची, एवढंच बाळाला कळतं. बाळाची बुद्धी लहान असते. बाळ जसे वागतो तसे मीही वागतो. माझ्या हृदयात बाळासारखीच भावना आहे. देवाने माझी इच्छा जाणून ती पूर्ण करावी. आता 169वा म्हणजे आजच्या व्हिडिओतील शेवटचा अभंग. भजन घाली भोगावरी, अकर्तव्य मनी धरी, धिग त्यांचे साधूपण, विटाळूनी वर्ते मन, नाही वैराग्याचा लेश, अर्थ चाड जीवे आस, हे ना तैसे झाले, तुका म्हणे वाया गेले. हा होता आजच्या अभंगातला शेवटचा अभंग. आता त्याचा अर्थ ऐका. एखादा नावापुरता असणारा साधू हरीचे भजन करत नाही आणि म्हणतो हरिभजन माझ्या नशिबातच नाही. त्याच्या मनातही नसतं हरिभजन करावं. त्याचं लक्ष सगळं तो नावापुरता साधू असल्यामुळे संसारात असतं. हरिभजनात त्याचं लक्षच नसतं आणि तो म्हणतो मात्र काय की माझ्या नशिबात हरिभजन नाही. असं कुठे असतं का? तुम्ही जर एखादी गोष्ट मागच्याही एका अभंगात तुकाराम महाराजांनी सांगितली आहे की जर एखादी गोष्ट ठरवलीत की ही करायचीच तर नक्कीच ती आपल्या हातून घडते. फक्त पक्का निश्चय हवा. साधूने संसाराची आसक्ती धरू नये, मात्र ती आसक्ती अशा नावापुरती जो साधू आहे त्याच्या मनात असते. अशा साधूचा धिक्कार असो. ज्याच्या मनात वैराग्याची भावना नाही, फक्त पैसा मिळावा अशी आशा असते. कारण त्याचं लक्ष सगळं संसारातच असतं ना, आणि संसार करायचा तर तो पैशाशिवाय होत नाही, आणि म्हणून तो नावापुरता साधू आहे. त्याला परमार्थ सुख तर मिळत नाहीच, पण संसाराचे सुखसुद्धा मिळत नाही. अशा तऱ्हेने हे प्राणी व्यर्थ जातात, त्यांचं आयुष्य व्यर्थ जातं, असं तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितलं आहे. असे होते आजचे 5 अभंग. मंडळी, सबस्क्राईब करताय मला दिसतं, लाईकही करता तेही कळतंय, पण व्हिडिओतल्या देवाला निदान व्हिडिओखाली नमस्कार करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आज एवढंच. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.